मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधू आता लगेच सर्वांना सांगते की ही सिंधू नसून ही कृष्णा आहे। हे ऐकता जाता खरं तर राजश्रीला मोठा धक्का बसतो, कारण राजश्रीला ही गोष्ट माहीतच नसते की ही कृष्णा आहे ते। त्यानंतर ती आता स्वतः तो व्हिडिओ राजश्रीला दाखवते, ज्यामध्ये कृष्णाने स्वतः कबूल केलेलं असतं की मी सिंधू नाही आहे, मी कृष्णा आहे, मला त्या लंबू बरोबर लग्न करण्यात कोणताही इंटरेस्ट नाही आहे, फक्त राजश्री ताईंची तब्येत बरी व्हावी यासाठी, लवकरात लवकर त्या ठीक व्हाव्या यासाठी मी हे लग्न करत आहे आणि लग्न झाल्यानंतर मी इथून जाणार आहे। आता तो राजश्रीने व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला प्रचंड धक्का बसतो, ती तर खालीच बसते। त्यानंतर आता ती खूप रडत असते आणि म्हणते, तुम्हा घरातील सर्वांना माहित होतं का अगोदर ही आपली सिंधू नाहीये, ही कृष्णा आहे म्हणून? तेव्हा कुणीच काही बोलत नसतं। तर आता रागातच आता राजश्री म्हणते, मला कुणीच का सांगितलं नाही? त्यावेळी ऋषभचे बाबा आता म्हणतात की वहिनी, तुला कोणीच मुद्दाम सांगितलं नाही की सिंधू नाही तर कृष्णा आहे म्हणून, कारण अगं तुझी तब्येत बरोबर नसते ना म्हणून। तेव्हा आता सिंधू लगेच बाजू सावरते आणि म्हणते, आई हा व्हिडिओ खरा आहे, परंतु यामागची कारणं ना खूप वेगवेगळी आहेत। अहो, सावीला परत आणण्यासाठी मला हे कृष्णाचं रूप घ्यावं लागलं। तेव्हा आता सर्वांना मोठा धक्काच बसतो आणि स्पेशली राघवला। मग आता सावीला परत आणण्यासाठी म्हणजे तू नक्की हे काय बोलतीयस? आमची सावी तर तिकडे हॉस्टेलमध्ये आहे असं राजश्री म्हणते। तेव्हा कृष्णा म्हणते की सावी हॉस्टेलमध्ये नाहीये। हे ऐकताच आता इकडे राजश्रीला मोठा धक्काच बसतो। त्यावेळी कृष्णा पुढे सांगू लागते, तिला शोधण्यासाठी मी हे नाटक केलं आहे, परंतु तिला शकुंतला काही बोलूच देत नाही। तेवढ्यातच ती तेथे येते आणि म्हणते, बरोबर बोलतीये ती, कारण सावी हॉस्टेलमध्ये नाहीच आहे। आता सर्वजण शकुंतलाकडे पाहतात, तेव्हा आता सावी बेशुद्ध अवस्थेत ती तेथे तिला घेऊन आलेली असते। तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। त्यावेळी आता राघवला की माझी सावी आली आहे म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो। तेव्हा सिंधू पण आता सावीकडे पाहतच राहते। आता राघव हा धावतच तिच्या जवळ जातो। घरातील सर्वजण आता सावीकडे गेलेले असतात। मग आता सिंधू देखील चाललेली असताना मधू तिचा हात घट्ट पकडवून ठेवते आणि तिला जाऊच देत नाही। इकडे आता सावी बाळा, तुला काय झालं असं सर्वजण विचारत असतात। तेव्हा सावी बाळा डोळे उघड असं आता राजश्री आणि राघव म्हणत असतात। तर आता राघव, अरे काय झालं असेल या लेकराला, सावीला, असं आता राजश्री रडतच विचारते। त्यावेळी आता शकुंतला रागातच म्हणते, एक नंबरची खोटारडी बाई आहे ही, यामध्ये एकच गोष्ट खरी आहे, ती म्हणजे ती फक्त सावीसाठी इथे आलीये। आता हे ऐकता सिंधूला मोठा धक्काच बसतो। त्यानंतर शकुंतला म्हणते, सावी हॉस्टेलमध्ये नाहीये हे यासाठी तिला माहीत होतं, कारण तिने आपल्या सावीला किडनॅप केलं होतं। हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो। आता मधू आणि शकुंतलाने बरोबर त्यांच्या बाजूने सर्व प्लॅन केलेला असतो आणि सिंधूला कसं खोटं पाडायचं हे सर्वांसमोर त्यांनी दाखवलेलं असतं। मग आता तुमच्या सावीची ही पहा, तिने काय अवस्था केली आहे असं रागातच आता शकुंतला म्हणते आणि राजश्री आता खूपच घाबरलेली असते। तेव्हा राघव म्हणतो, मी सावीला रूममध्ये घेऊन जातो आई, असं म्हणून तो लगेच सावीला रूममध्ये घेऊन जातो। आता सगळेजण सिंधूकडे खूप रागात पाहत असतात। त्यावेळी आता राजश्री पुढे जाते आणि विचारते, काय ग, काय अवस्था केली तू माझ्या सावीची? तुला लाज नाही वाटली का ग हे सगळं काही करताना? मग आता सिंधू स्पष्टपणे म्हणते, आई मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगते, तुम्ही फक्त शांत राहा, स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुम्ही फक्त मला एकदा सावीला भेटू द्यात प्लीज, असं म्हणून ती सावीला भेटायला निघालेली असताना आता मधू तिचा हात पकडत म्हणते, त्याची काहीही गरज नाहीये, आता आमच्या सावीजवळ अजिबात तू जायचं नाहीस, असं म्हणून ती स्पष्टपणे पूर्ण विरोध करत असते। तर आता ऋतुजा मात्र गालातल्या गालात हसते, कारण आता कधी एकदा सिंधू घराबाहेर जाते असं त्यांना होत असतं। तेव्हा मधू म्हणते, काय ग तुझी हिंमत तरी कशी होते, कारण स्वतः सावीला किडनॅप केलं आणि मग आता पुन्हा तू तिलाच भेटायला निघालीस। तेव्हा आता सिंधू स्पष्टपणे सांगते, मी सावीला किडनॅप केलेलं नाहीये, परंतु ज्यांनी कुणी हे केलं आहे ना त्यांना मी अजिबात सोडणार नाही।
पुढे आता सिंधू सगळं खरं सांगणार असते की मी कृष्णा म्हणून इथे आले कारण, पण आता शकुंतला म्हणते तू इथे का आली ना मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. अगं तू फक्त पैशांसाठी इथे आली आहेस. आता आम्हालाही विचार की आम्हाला इथे कसं समजलं की तू इथे कशासाठी आली आहेस ते. असं म्हणून आता शकुंतला ही म्हणते की मी तुम्हाला सर्व सत्य आता सांगतेच, थांबा जरा. असं म्हणून ती आता आतमध्ये जाते आणि गोदामावशीला बाहेर घेऊन येते. पण आता सिंधूला समजतच नसतं एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या गोष्टी घडल्याच कशा. तिलाच आता प्रश्न पडतो. मधुने आणि त्याचबरोबर राजश्रीने आता खूप मोठा प्लॅन केलेला असतो हे तिला माहीतच नसतं. आता गोदामावशीचा शकुंतलाही जोरातच हात पकडते तेव्हा गोदामावशी स्वतःचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता ही गोदा आहे कृष्णाची साथीदार आणि ही सावीला घेऊन पळून जात होती. मी त्यांना पाहिलं आणि मग इकडे सावीला त्यांच्या तावडीतून सोडवून घेऊन आले असं आता शकुंतला खोटं नाटं सांगत असते. तेव्हा ही बाई पूर्णपणे खोटं बोलतीये असं आता कृष्ण म्हणत असते आणि हिनेच सावीला किडनॅप केल्याचं सांगत असते. परंतु आता शकुंतला सिंधूला एक शब्द देखील तोंडातून काढू देत नाही. ती विचारते हिनेच काय, तू आता आमच्यावर आरोप करणार आहेस का? ए बाई तुझा हा खेळ आहे ना तो अगोदर बंद कर कारण सावी आम्हाला आता सापडली आहे. आता सिंधूला आणि गोदामावशीला पुढे काहीही बोलता येत नसतं कारण शकुंतलाने असे फासे टाकलेले असतात की त्या दोघींची ही बोलती बंद केलेली असते. ही स्वतःचं नाव पुढे येऊ नये यासाठी पूर्णपणे प्लॅन केलेला असतो. तर मधू आता गालातल्या गालात हसते. त्यानंतर शकुंतला बोलायची थांबत नाही. ती आता राजश्री आणि घरातील सर्वांना एक सत्य सांगू लागते की ही जी गोदामावशी आहे ना तुम्ही तिला सारखं आपल्या घरातली मानता परंतु ती तशी नाहीये. अहो हिने काय केलं माहितीये का, आपली सिंधू या कृष्णासारखी दिसते ना त्याचाच फायदा उचलला. म्हणजे सिंधूच्या जागी हिला रिप्लेस केलं. बरोबर सिंधूच्या जागी इथे ती राहायला लागली आणि ती स्वतःला सिंधू समजायला लागली. तेव्हा सर्वांना आता जबर धक्काच बसतो. त्यावेळी आता शशिकला पुढे म्हणते की अहो पैशांसाठी हिने सिंधूला म्हणजेच या कृष्णाला घरात आणलं. हे घर लुटायचं असं त्या दोघींच्या डोक्यात आहे. तेव्हा गोदामावशी आणि त्याचबरोबर सिंधूला खूप राग येत असतो कारण शशिकला सगळं काही खोटं बोलत असते. त्या दोघीही नकारार्थी मान हलवत असतात परंतु आता शशिकला दोघींनाही एक तोंडातून शब्द काढू देत नसते. राजश्री सुद्धा फक्त शशिकलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवते आणि रागातच म्हणते का केलं तू असं, का केलं? अगं मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता. आजपर्यंत तुला मी माझी सून मानत होते परंतु तू त्या लायकीच्या नाही आहेस. अगं सिंधू म्हणून तू माझा विश्वासघात केलास, आम्हा सर्वांना फसवलंस. अगं माझ्या सिंधूची तुला जागा घ्यायची होती का? माझ्या राघव बरोबर तुला लग्न करायचं होतं का? असं म्हणून आता ती खूपच चिडते. तेव्हा सिंधू सांगण्याचा प्रयत्न करते आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. परंतु आता कुणीच तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतं. मग आता घरातील प्रत्येकाला म्हणजे रुक्मिणीला त्याचबरोबर इकडे ती रत्नाकरला जाब विचारत असते की माहीत होतं ना की ही सिंधू नाही ही कृष्ण आहे, मग तुम्ही सर्वांनी तेव्हाच मला का नाही सांगितलं? तेव्हा रत्नाकर म्हणतो कारण तुला बरं नव्हतं आणि कृष्ण आल्यानंतर तुझी तब्येत खूप सुधारायला लागली होती म्हणून आम्ही सर्वांनी कुणाला काहीच सांगितलं नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते राजश्री आम्हाला खरंच कल्पना नव्हती की ही एवढी वाईट आहे म्हणून, की आपल्या सावीला किडनॅप करेपर्यंत तिची मजल जाईल म्हणून. तेव्हा राजश्री आता खूप रडू लागते. मधू आता रागातच सिंधूला म्हणते माझ्याशी गद्दारी करायची तुला खूप हौस होती ना, आता तुला समजलं का मी काय काय करू शकते ते, मी कसं तुला तुझ्या शब्दात अडकवलं. असं म्हणून आता राणी ही खूपच चिडते. अगं जसं माझं लग्न अपूर्ण राहिलं ना तसं तुझं लग्नही अपूर्णच राहणार, ते पण अगदी आयुष्यभर शेवटपर्यंत. आणि मी तुला तुझ्या शब्दाच्या जाळ्यात बरोबर अडकवलं. त्यावेळी आता राघव तेथे येतो. तेव्हा सिंधू आता पटकन त्याचा हात पकडते आणि म्हणते राघव तुमचा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? अहो बोला ना राघव. तेव्हा राघव आता काहीच बोलत नसतो. त्यापुढे आता सिंधू म्हणते तुम्ही दोघी जे बोलताय ना ते सगळं काही खोटं आहे. ती म्हणत असते एकच पुरावा तुमच्याकडे आहे, दुसरा नाहीये कोणताच पुरावा. आणि तो जो व्हिडिओ म्हणजे पुरावा होत नाही कारण मी तुम्हा सर्वांना फसवत होते हे बरोबर होतं, परंतु तुमच्या समोर म्हणजे त्या व्हिडिओमध्ये जे काही बोलले होते ना ते सगळं काही खोटं होतं आणि तुमचा त्यावर विश्वास बसावा ना म्हणून बोलले होते. या व्हिडिओ व्यतिरिक्त दुसरा कोणता पुरावा आहे का तुमच्याकडे? तर
सिंधू आता घरातील प्रत्येकाला विचारत असते की तुमच्याकडे आहे का कोणता पुरावा, तुमच्याकडे आहे का कोणता पुरावा, आणि कोणताही पुरावा असल्याशिवाय तुम्ही असं माझ्यावर आरोप करू शकत नाही आणि मी खोटं बोलतीये हे सुद्धा सिद्ध करू शकत नाही, असं म्हणून ती अग्निभोवती शेवटचा आता फेरा घेते. ही गोष्ट गुरुजींना बरोबर समजलेली असते, परंतु ते आपले शांत राहतात, त्यांना धक्का बसतो. तेव्हा आता मधू लगेच पुढे येते आणि म्हणते की हा पुरावा पुरेसा आहे आणि राघव फक्त तुझ्या चेहऱ्याच्या प्रेमात पडलाय. तेव्हा घरातील प्रत्येकजण हो असं म्हणतो. मग सिंधूला आता पुढे खूप टेन्शन येतं. त्यानंतर मधू म्हणते तू सेम सिंधूसारखी दिसतेस ना, अगं म्हणूनच तो तुझ्याबरोबर लग्न करायला तयार झालाय. तू फक्त सिंधूसारखी दिसतेस पण तू सिंधू नाहीये, त्यामुळे हे लग्न होणार नाही म्हणजे नाहीच, असं म्हणून मधू तिचा निर्णय सांगते. तेव्हा सिंधू म्हणते हो का, पण थोडी गडबडच झाली मधुताई. अहो काय आहे ना, आमचं लग्न आत्ताच पूर्ण झालं, तुम्ही पाहिलं नाही का, असं म्हणून ती त्या सुपाऱ्यासुद्धा दाखवते. तर आता सर्व विधी हे पूर्ण झालेले असतात आणि 7 फेरेसुद्धा तिने राघवबरोबर घेतलेले असतात. हे बरोबर आता मधू पाहते आणि तिला धक्का बसतो. आता घरातील सर्वजण फक्त सिंधूच्या हुशारीकडे पाहतच राहतात. तर राघव आता काहीही तोंडातून शब्द काढत नसतो, तो आपला एकदम शांत असतो. तर मधूचा जळफळाट होऊ लागतो. ती रागातच सिंधूकडे पाहते. मग आता सिंधू म्हणते आत्ताच मी 7वं वचन सुद्धा पूर्ण केलं आहे. आता माझं आणि राघवचं लग्न झालेलं आहे आणि हे घर फक्त माझं आहे, असं म्हणून सिंधू आता हक्क दाखवते. त्यावेळी सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. गोदा मावशीला मात्र आनंद होतो. पुढे आता सिंधू सर्वांना सांगते की मी राघवची बायको आणि रत्न पारखींची सून आहे, असं म्हणून ती मधूची आता बोलती पूर्णपणे बंद करते. तेव्हा राजश्री म्हणते मला हे लग्न अजिबात मान्य नाही. हे ऐकताच राघव सिंधूला धक्का बसतो. तर गोदा मावशी देखील आता राजश्रीकडे पाहू लागतात आणि मग त्यांना टेन्शन येतं. आता राजश्रीलाच हे लग्न मान्य नाही म्हटल्यावर सिंधूच्या सर्व आशा मावळतात. काय करावं तिला सुचत नाही, तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर गोदामावशी मनातल्या मनात आता म्हणत असतात की सगळं काही संपलं. मधू, रुक्मिणी आणि त्याचबरोबर इतर सर्वांना खूप आनंद झालेला असतो की ही कृष्णा कायमची आता घराबाहेर जाणार. पुढे आता राजश्री म्हणते अगं तू चोरटी आहेस आणि त्याचबरोबर विश्वासघातकी सुद्धा आहेस. आता शकुंतला त्याचबरोबर मधू या दोघीही खुश होतात, कारण त्या दोघींनीही राजश्रीला जे काही सांगितलेलं असतं ते आता राजश्रीला खरं वाटतं. या दोघींच्या आनंदाला पारावारा राहत नाही. पुढे आता राजश्री म्हणते की तू खोटारडी आहेस. एवढे दिवस आमच्या घरामध्ये तू खोटी सिंधू म्हणून राहत होतीस. अगं तू फक्त माझ्या सिंधूचं रूप घेतलंस, परंतु तिचा एकही गुण तुझ्यामध्ये नाहीये. आता सिंधूलाच मोठा धक्का बसतो की राजश्रीने सुद्धा माझ्यावर अविश्वास दाखवला. राघव तर टेन्शनमध्ये येतो की आई अशी अचानक कशी बडबडायला लागली. राजश्री आता आरोप करताना थकत नाही. पुढे आता ती म्हणू लागते तू आमच्या सावीचा छळ केला आहेस आणि आमच्या भावनांशी तू खेळली आहेस. मी तुला आयुष्यात कधीही माफ करणारच नाही. पुढे आता ती रडतच म्हणत असते की तू आमच्या सावीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलास. तू बाई आहे की कोण आहेस ग? आता इथून पुढे तू मला एक क्षण देखील माझ्या घरात नको आहेस. हे ऐकल्यानंतर सिंधूला मोठा धक्काच बसतो. तर शशिकला आणि त्याचबरोबर मधू या दोघीही खूपच खुश होतात, कारण आपल्या मार्गातील काटा आता कायमचं घराबाहेर जाणार या विचाराने त्या दोघीही अगदी आनंदित होतात. तर गोदामावशींना मोठा धक्काच बसतो. त्यावेळी आता राजश्री म्हणते आत्ताच्या आत्ता तू घराबाहेर निघायचं आहेस. निघ चालती हो, असं म्हणून त्या सिंधूचं मन दुखावतात. त्यावेळी आता सिंधू ही विचारात पडते आई अशा काय अचानक बोलायला लागले. एवढे दिवस त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आत्ताच नेमका कसा अविश्वास दाखवतायत. सावी घरी आली आहे, माझ्या विनूला म्हणजे माझ्या अंकुरला पुन्हा मला घरी घेऊन यायचं आहे आणि आमची एक परफेक्ट फॅमिली आहे, हे आईंना कसं सांगू मी, असं म्हणून आता सिंधू विचार करत असते. घरातील बाकी सर्वांनाच आनंद झालेला असतो, कारण कृष्णा ही कायमची आता राजश्रीच्या सांगण्यावरून घराबाहेर जाणार असते या विचाराने.
त्यावेळी राजश्री म्हणते, इथून पुढं मला तुझं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे, तू निघ अगोदर इथून, माझ्या तोंडासमोरसुद्धा उभी राहू नकोस आणि तुझा तो चेहरासुद्धा दाखवू नकोस, कारण माझी सिंधू अशी नव्हती, माझी सिंधू खूप चांगली होती. मग आता सिंधू स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, आई प्लीज तुम्ही मला एकदा तरी बोलायची संधी द्या, सत्य काय आहे ना ते अगोदर जाणून घ्या. तेव्हा आता राजश्री म्हणते, मला काहीही ऐकायचं नाही आहे, तू अगोदर इथून चालती झाली ना तर बरं होईल. तेव्हा आता कुणी काहीच बोलत नसतं, तर सिंधू आता सगळ्यांकडे पाहत असते. पण राघव देखील या क्षणाला काही बोलत नाही, म्हणून सिंधू आता खूप संकटात अडकते. तेव्हा आता राजश्री रागातच पुढे येते आणि सिंधू व राघवचं जे गठबंधन केलेलं असतं ते आता सोडण्याचा प्रयत्न करते. आता राजश्री ते सोडत असताना मधूच्या चेहऱ्यावर आपोआपच हसू येतं, कारण राघव आणि माझ्यामधील काटा कायमचा दूर झाला. आता राघव आणि मी लग्न करणार, एकत्र राहणार या विचाराने आता तिच्या आनंदाला देखील पारावारा राहत नाही. इकडे रुक्मिणी आणि ऋतुराज हे दोघेही आता गालातल्या गालात हसू लागतात. त्यानंतर राजश्री जोरातच सिंधूचा हात पकडते आणि तिला फरफटतच घराबाहेर काढत असते. तेव्हा राघव म्हणत असतो, प्लीज आई, अगं तू ऐकून घे, नको काढू सिंधूला घराबाहेर. पण आता ती ऐकेनीशी होते. शकुंतला आणि मधू या दोघीही बाहेरच उभ्या असतात. आता दाराबाहेर सिंधूला काढल्यानंतर ती आता राजश्रीकडे पाहतच राहते. तेव्हा ऋषभ आणि रेश्माला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण कृष्णामुळेच त्या दोघांचं पुन्हा पॅचअप झालेलं असतं. सिंधूला बाहेर काढल्यानंतर इकडे ती खूपच आशेने राघवकडे पाहत असते, परंतु राघव आता आईच्या समोर काहीही बोलत नाही, स्वतः सिंधूबद्दल काहीही स्टँड घेत नाही. आजपर्यंत त्याला असं वाटत असतं की ही माझी सिंधू आहे, परंतु त्याच्या मनाचाही थांगपत्ता आता सिंधूला लागत नाही. आता गोदामावशी देखील बाहेर असतात. त्याचवेळी आता सिंधू सगळ्यांकडे पाहत असते, मात्र सगळेजण तिच्यावर हसत असतात. तर राघव एकदमच सिरियस झालेलं असतो आणि आता राजश्रीला म्हणत असतो, आई प्लीज अगं ऐकून घे ना. परंतु आता राजश्री काहीही न ऐकण्याच्या मनस्थितीत नसतेच. ती कुणाचं काहीही ऐकून घेत नाही, कारण आता मधूने तिच्या डोळ्यासमोर जे चित्र उभं केलेलं असतं की ही सिंधू नाहीये, ही कृष्णाच आहे, त्याच मतावर आता राजश्री ठाम असते आणि ती आता दार बंद करून घेते. ती राघवचं आणि घरातील कोणाचंच ऐकत नसते. आता शशिकला त्याचबरोबर मधूला आतमध्ये खूपच आनंद होतो. त्या दोघीही आता हसत असतात आणि सिंधू या नावाचा काटा कायमच आमच्या आयुष्यातून गेल्याचं आता त्या दोघींना वाटत असतं. तर आता गोदामावशी आणि सिंधूला खूप वाईट वाटतं, कारण आता त्यांच्याच घरातून त्यांना घराबाहेर काढलेलं असतं. आता सिंधू पहिल्यांदाच एवढी हतबल होते आणि खूप रडत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सिंधू ही आता महादेवाच्या मंदिरात जाते आणि आपलं गाऱ्हाणं मांडत असते की मी हे सहन नाही करू शकत, ऑलरेडी एवढी वर्ष मी माझ्या घरापासून, संसारापासून, माझ्या राघवपासून आणि माझ्या मुलांपासून दूर राहिलेली आहे, असं म्हणून ती आता खूपच रडते. त्यावेळी तेथे आता एक बाबा असतात आणि ते म्हणतात की रडून काहीही उपयोग नाहीये, आता तू उठ आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढ. त्यावेळी आता सिंधूला समजतं की मी माझ्या हक्कांसाठी आता लढायला हवं, पुढे काय करायचं ना हे देखील तिला समजलेलं असतं. ती आता शंकरासमोर शिवतांडव करते. तर ती आता पुन्हा रत्नपारखींच्या घरी येते आणि स्वतःच मापटं दारावर ठेवते. घरातील सर्वजण आता तिच्याजवळ उभे असतात, पण कुणाची बोलायची हिंमत नसते, कारण तिचं राघवबरोबर लग्न झालेलं असतं. ती म्हणते की राघव, मला तुझ्याबरोबर आता गृहप्रवेश करायचा आहे, आपल्या ऑफिशियली नवऱ्याबरोबर. तेव्हा मला तुझं हे लग्नच मान्य नाही आहे आणि कधीही मी मान्य करू शकतच नाही, असं आता मधू म्हणते. आता कृष्णा तिच्या स्टाईलमध्ये म्हणते की ए सुंदरी, असं म्हणून ती तिच्यासमोर आता गोट्या फेकते. आता मधू ही धावतच पुढे येत असताना त्या गोट्यांवरून घसरते आणि बदकन खाली पडते. त्यावेळी आता सिंधू तिच्यावर खूप हसत असते. आता मनातल्या मनात सिंधू ही विचार करते की मी या घरात आता कृष्णा नाही, सिंधू नाही, तर दुर्गा बनून आलेली आहे, असं म्हणून ती रागातच आता मधूकडे पाहते. तेव्हा राघवचा तिने हात सोडलेला नसतो, अगदी घट्ट पकडून ठेवलेला असतो. तर मधू आता तिच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.